एकता सामाजिक सेवाभावी संस्था जाहीर व्याख्यान व पुरस्कार वितरण सोहळा। माननीय हुसेन नासिर शेख यांना स्वर्गवासी खालिद बेग आदर्श समाजरत्न पुरस्कार, तर माननीय नामदेव विश्वनाथ राक्षे यांना मौलाना आझाद आदर्श समाजरत्न पुरस्कार जाहीर। बघा सविस्तर न्यूज NMP वर। नमस्कार, जय हिंद, जय भारत, जय संविधान। न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे स्वागत। तर मंडळी, आज बघूया संगमनेर शहरातील काही ठळक सामाजिक घडामोडी। नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो होतो संगमनेर शहरातील व्यापारी असोसिएशन हॉल या ठिकाणी एकता सामाजिक सेवाभावी संस्था श्रमिक नगर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आयोजित भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची 133वी व धर्मगुरू गुरु नानक साहेब यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जाहीर व्याख्यान व पुरस्कार वितरण सोहळा आहे। विषय राष्ट्रीय एकात्मता। प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, वक्ते माननीय प्रा जावेद शेख आहेत। अध्यक्ष माननीय किसन भाऊ हासे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आहे। बघा सविस्तर। खरं तर आपले आजचे प्रमुख वक्ते आहेत जावेद भाई यांचं आपल्याला ऐकायचं आहे। त्याचप्रमाणे इथे धर्मगुरू आहेत, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत यांनी महेंद्र सिंग सलुजा। आणि आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, राष्ट्रीय एकात्मता। खरी राष्ट्रीय एकात्मतेचाच दुसरा अर्थ असतो की मानवताची एकात्मता। राष्ट्र तरी काय आहे? एका भौगोलिक सीमेने एक आपण भौगोलिक सीमा असते, त्याच्या आत राहणारे जे लोक असतात त्याला आपण राष्ट्र म्हणतो। आणि म्हणून भारत असेल किंवा कुठले राष्ट्र असेल तर त्या देशामध्ये राहणारे सर्व लोक हे एकमेकांशी प्रेमाने राहिले पाहिजेत, बंधुभावाने राहिले पाहिजेत। आणि मग यासाठी राष्ट्रीय एकात्मता खूप गरजेचं आहे। कारण आज आपण बघतो की या देशामध्ये आणि जगात सुद्धा मित्रांनो माणसामध्ये भेद कसे निर्माण करता येतील याचे जोरदार प्रयत्न चालू आहेत। या शक्ती काय आजच्या नाही आहेत, या शक्ती पूर्वपरंपार चालत आल्या आहेत। म्हणजे जगामध्ये दोन शक्ती असतात। एक असतात की मानवतावादी विचार सांगणाऱ्या शक्ती असतात, ज्या मानवतावादी विचार सांगतात, ज्या प्रेमाचा संदेश देतात, जे द्वेष भावना नष्ट करण्याचा प्रयत्न करतात। अशा शक्ती ज्या असतात त्याला आपण ईश्वरी शक्ती म्हणतो। आणि दुसऱ्या शक्ती असतात त्या समाजामध्ये भेद निर्माण करणं, समाजामध्ये हिंसा घडवून आणणं, अशा ज्या शक्ती असतात त्याला आपण सैतानी शक्ती म्हणतो। आणि प्रत्येक धर्मामध्ये ह्या दोनही शक्तींचा उल्लेख आहे। हिंदू संस्कृतीमध्ये त्याला आपण आसुरी शक्ती म्हणतो, दैव आणि आसूर। किंवा इस्लाममध्ये सुद्धा सैतानचा उल्लेख आहे, ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा सैतानी शक्तीचा उल्लेख आहे। आणि तुम्ही जर नीट वाचलं त्या सैतानी शक्ती ह्या कधी कधी दैवी शक्तीपेक्षाही प्रबळ झालेल्या दिसतात। आणि आज आपल्याला तीच अवस्था दिसते की समाजामध्ये विशेषतः जगामध्ये अशा पद्धतीने लोकांमध्ये द्वेष भावना निर्माण करणं, मग त्यासाठी वेगवेगळ्या विषयांचा ते आधार घेतात। सर्वात त्यांचा आवडता विषय म्हणजे धर्म असतो की ज्याच्यावर माणसाला लगेच त्या ठिकाणी विशेषतः तरुणांना त्यांच्या भावना भडकवण्यासाठी ते फार त्यांना उपयोगी पडतं। आणि मग धर्माचा त्या ठिकाणी वापर केला जातो, वंशाचा वापर केला जातो, हा या वंशाचा तो त्या वंशाचा। मग जातीचा वापर केला जातो, हा त्या जातीचा हा या जातीचा। मग प्रांताचा वापर केला जातो, हा या प्रांताचा त्या प्रांताचा। भाषेचा वापर केला जातो, ही भाषा बोलणारे ती भाषा बोलणारे आहेत। आणि अशा रीतीने माणसामध्ये काही ना काही निमित्ताने काही स्वार्थी माणसं असतात आणि ही खऱ्या अर्थाने हे नाकर्ते असतात। हे कधीही चांगलं काही काम करू शकत नाही। मग स्वतःच्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठी त्यांना हे अस्त्र फार सोपे पडतात। मी काहीच काम नाही करायचं आणि मग मात्र माझ्या सत्तेची पोळी भाजून घेण्यासाठी मग कधीतरी आपण पाहतो की ही माणसं अशा पद्धतीने जाती धर्माचा वापर करतात। आणि हे संकट मित्रांनो आज आपल्या देशावर आहे, आपल्या समाजावर। समाजामध्ये खरं म्हणजे सामान्य मनुष्य हा कधीही जातीवादी नसतो, तो कधीही धार्मिक टोकाची भूमिका घेत नसतो। त्याला त्याचं जीवन आनंदाने जगायचं असतं, शांतपणाने जगायचं असतं। परंतु ही जी मूठभर माणसं असतात ते प्रत्येक धर्मात असतात, ती काय एकाच धर्मात असं नाही, ते सगळ्या धर्मांमध्ये आहेत। ते कुठेतरी समाजामध्ये असं द्वेषाची भावना निर्माण करण्याचं काम करत असतात। तर हे जे लोक असतात हे खऱ्या अर्थाने मानवतेचे शत्रू असतात, देशाचेही शत्रू असतात। पण देश काय मानवता काय? शेवटी आपण हे देशाच्या जरी सीमा असतं ते मानवाने तयार केलं, ईश्वराने ते एकच सृष्टी निर्माण केली ना। ते खूप चांगलं गीत आहे की
ईश्वराने तर एकच सृष्टी निर्माण केली. आम्ही कुठे त्याच्यामध्ये हा भारत, हा पाकिस्तान, हा इराण, हा तुर्किस्तान, हा अमेरिका, युरोप हे कोणी तयार केले? माणसाने निर्माण केले आहेत. त्या ईश्वराने काय असे देश वगैरे निर्माण केले नाही. आणि त्यांनी माणूससुद्धा एकच निर्माण केला आहे. हे आपण धर्म निर्माण केलेत. आणि धर्माची निर्मिती ज्यांनी केली त्यांचा हेतू तर खूप चांगला होता. त्यांनी पवित्र हेतूने धर्म निर्माण केले. कुठलाही धर्म तुम्ही पहा, त्याची काय तत्त्व सांगितलेली असतात. त्याच्या 5-6 गोष्टीच्या पलीकडे धर्माची तत्त्व नसतात. सर्वांवर प्रेम करा, शेजाऱ्यावर प्रेम करा, हिंसा करू नका, खोटं बोलू नका, चोरी करू नका, हीच गोष्टी सांगतात ना लोक. आणि सर्व हे सांगतात की माणसामध्ये ईश्वर पहा. मला सांगा, याच्या पलीकडे कुठलं तत्त्वज्ञान आहे का? अगदी माणसावरच नाही तर प्रत्येक धर्मात ते सांगितले की सर्व जीवमात्रावर प्रेम करा. मग आता आपण एकीकडे धर्माचा अहंकार बाजवतो, परंतु धर्माची तत्वांचं कुठे आपण हे करतो. आणि म्हणून इथे आज हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. मौलाना अब्दुल कलाम आझाद हे खूप हुशार तत्त्वज्ञ होते, पंडित. मौलाना म्हणजे पंडित होते. आणि म्हणून त्यांनी सतत या देशाच्या निर्मितीनंतर हा देश निर्माण होण्याचं काम हे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये निर्माण झाले. आज काही लोक खरं म्हणजे त्या लोकांचं आपण दखलसुद्धा घेऊन असे लोक आहेत, तर ते रोज काहीतरी समाजामध्ये विष ओकत असतात. मग स्वातंत्र्यपूर्व काळात काय झालं, स्वातंत्र्य सैनिकांचं काय काय कर्तृत्व होतं. खरं म्हणजे हा देश जो आहे ना मित्रांनो, खरं खूप मोठा विषय आहे. मी काही एवढा मोठा बोलणार नाही आहे, पण तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की या देशाचा जो सामान्य आणि गरीब मनुष्य आहे त्याला या देशामध्ये काय स्थान होतं बरं. पूर्वी राजे लोक होते, ते राजे आपसात लढत करत होते, त्यांना सामान्य माणसाचं काही घेणं देणं नव्हतं. सामान्य माणसाला त्यामुळे काही फरक पडत नव्हता. या देशात कोण राज्य करतं, एक राज्य गेलं, दुसरं आलं, दुसरं गेलं, तिसरं आलं, त्याच्या जीवनामध्ये काही फरक पडत नव्हता. आणि त्याला कुठे सन्मानही नव्हता. त्याला पहिला सन्मान कुठे निर्माण झाला असेल तर तो या देशामध्ये जी एक राष्ट्रीय चळवळ झाली, स्वातंत्र्याची चळवळ झाली, आणि त्याच्यातून नंतर आपण पाहतो की संविधान निर्माण झालं, घटना निर्माण झाली. त्या घटनेमध्ये सांगितले की सर्व माणसं सारखी आहेत. जे ईश्वराचं तत्त्व आहे तेच आहे ना. आपण काय म्हणतो, सर्व प्रभूची लेकरे. सर्व विश्वबंधुत्वाचं कोणत्या धर्मात सांगितलं नाही. हिंदू धर्मातसुद्धा उपनिषदात सांगितलं की वसुदैव कुटुंबकम, तेच प्रत्येक धर्मामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, या संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या सामान्य माणसाला प्रथम त्याला सन्मान मिळाला, तुम्हाला मताचा अधिकार मिळाला, तुम्हाला सर्वांच्या बरोबरीचं स्थान मिळालं. एखाद्या श्रीमंत माणसाला जे स्थान आहे तेच एका सामान्य, त्याच्या श्रीमंतीत फरक असेल, तो एक नागरिक म्हणून तुम्हाला समान हक्क देण्याचं काम संविधानाने केलं. हे काही लोकांना मानवत नाही, कारण त्यांचा याच्यावर विश्वास नाही. त्यांना वाटतं की नाही आम्ही श्रेष्ठ आहोत आणि बाकीचे कनिष्ठ आहेत. अशी वृत्ती असणारे जे लोक असतात ना, ते संविधानाला विरोध करतात. ते राष्ट्रीय एकात्मता बिघडवण्याचं काम करतात. परंतु आपण ज्या महापुरुषांना आज वंदन करतोय, मौलाना अब्दुल कलाम आझाद असतील, गुरु नानकजी यांनी शीख धर्म निर्माण केला. त्यांचासुद्धा हेतू हाच होता की हिंदू मुस्लिम सर्व एकत्र आले पाहिजेत. आणि त्यासाठी त्यांनी एक एकात्मतेचा संदेश देणारा, मानवतेचा संदेश देणारा शीख धर्म निर्माण केला. आणि म्हणून मित्रांनो, या महापुरुषांचं आपण आठवण काढत असताना स्वर्गीय इंदिराजी गांधी देशासाठी त्यांनी बलिदान दिलं. हे सर्व जी माणसं होती ही खऱ्या अर्थाने देश घडवणारी होती. आज देश बिघडवणारी लोक त्या दुर्दैवाने आज देशाच्या सत्तेमध्ये आहे. तेव्हा आपल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये फरक पडणार आहे. तेव्हा सामान्य माणसाने एकत्र आलं पाहिजे. नेते मंडळी तुम्हाला माहिती, कधी आज या पक्षात असतात, त्यांना बरं वाटलं तर दुसऱ्या पक्षात जातात. हवा बदलली की लगेच ते स्वतःचं स्थान बदलतात, कारण त्यांच्या जीवनामध्ये काही फरक पडत नाही. आणि म्हणून आपल्याला सामान्य माणसांनी एकत्र आलं पाहिजे. त्यांनी या देशाची एकात्मता वाचवली पाहिजे, त्यांनी या देशाची घटना वाचवली पाहिजे, त्यांनी या देशाची लोकशाही वाचवली पाहिजे. हाच संदेश खऱ्या अर्थाने या महान पुरुषांचा आणि मानवता आपण टिकवली पाहिजे जगात. हाच एक महान संदेश आपण या दिवसाच्या निमित्ताने घेतला पाहिजे, अशी भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो. खूप चांगले वक्ते इथे आलेले आहेत, मी अधिक बोलत नाही. खूप चांगला कार्यक्रम. मला आमचे मित्र आसिफ आणि त्याचे सर्व सहकारी, हुसेन असेल, सादिक असतील, जानकीराम असतील, राम सेमरे असतील, इरफान फिटर असतील, कयूम शाह असतील, मोहसिन शेख असतील, शंकर गायकवाड असतील, सहज आपल्याला सर्वांना मला ही माणसं, ही जी मुलं आहेत आमची किंवा तरुण आहेत, ते त्यांच्या घरात अत्यंत सामान्य स्थिती आहे मित्रांनो. गरिबी आहे, काय खूप फार श्रीमंत घरातले नाही आहेत ते, परंतु त्यांना दिसतं आहे आणि त्यांना वाटतं की नाही हे काहीतरी काम आपण सामाजिक एकतेचं काम केलं पाहिजे. आणि म्हणून ते एकत्र येऊन काम करत आहेत. त्यांची काय आर्थिक खूप मोठ्या परिवारातून ते आलेले नाही आहे, परंतु त्यांच्या
सामाजिक भावना जागृत आहेत, त्यांना वाटतं की हे करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून त्या मित्रांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. त्यांनी चांगले पुरस्कार दिले. हुसेन नासिर शेख यांना दिला. आमचे मित्र ज्ञानदेव राक्षे हे देखील सातत्याने सामाजिक कामामध्ये असतात. त्यांच्याबद्दल सांगितले की सामान्य कुटुंबातून ते त्या ठिकाणी आले. आमच्या करोना योद्धांचा अंकुशराव असतील, ते आमचे डॉक्टर आहेत राहुल कपल, त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो की खूप सेवाभावी वृत्तीने त्यांनी ते काम करत आहेत. या सर्व करोना योद्धांचं आणि ज्यांचा आपण सन्मान केला आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हमारे भाई और बहनों, मुझे जानकर बड़ी खुशी हुई आज गुरु नानक जयंती के अवसर पर, कलाम साहब की जयंती के अवसर पर सारों ने धर्मों की जानकारी करने के एक शौक़ उत्साह पैदा हुआ. धन गुरु नानक साहेब जी महाराज ननकाना साहब पाकिस्तान की धरती पे इनका प्रकाश हुआ, जिसको जन्म बोल देते हैं. जन्म तो आम आदमी का होता है, जो महापुरुष होते हैं उनका प्रकाश होता है और अंधेरा दूर हो जाता है, उजाला पैदा करते हैं महापुरुष. और जो भी इस दुनिया में महापुरुष आते हैं वो सच का मार्ग बताते हैं. धन गुरु नानक साहब का प्रकाश हुआ, उसके सबसे पहले उन्होंने देखा ये संसार की मर्यादा क्या है, रीति क्या है, ये किस ढंग से चल रहा है. जब संसार को उन्होंने देखा ना, तो कोई बोलता नीच ऊंच की अगन में चल रहा है. तो उन्होंने देखा है, कोई बोलता है मैं बड़ा हूँ, दूसरा छोटा है. कोई कहता है मैं ऊंचा हूँ, दूसरा नीचा है. तो गुरु नानक ने कहा जहाँ ऊंच नीच आएगा वहाँ झगड़े फसाद पैदा हों. और गुरु नानक साहब ने ना इस ऊंच नीच को मिटाने के लिए, जिसमें आम मराठी में पंगत बोल देते हैं, तो गुरु नानक साहब को ना उनके पिताजी ने 20 रुपये उस टाइम के आज लाखों के बराबर होते होंगे, 20 रुपये दिए, जाओ व्यापार करो. तो सबसे पहले उन्होंने ये नीच ऊंच को ख़त्म करने के लिए एक मुस्लिम सेवक रखा जिसका नाम था मर्दाना, और एक हिंदू सेवक रखा साथ में जिसका नाम था बाला, के सारों को एक सम्मान, बराबर सम्मान देने के लिए गुरु नानक साहब के साथ सारा जीवन उन्होंने व्यतीत किया. मर्दाना मुस्लिम समाज के थे, बाला साहब हिंदू समाज के थे. उन्होंने सारी उम्र गुरु नानक साहब के साथ व्यतीत किया है. गुरु नानक साहब ने जहाँ जहाँ ये अंधविश्वास से और सच का मार्ग बताने के लिए सारा जीवन अपना पूरा किया. धन गुरु नानक साहब ने जब ये पंगत देखा, नीच ऊंच में संसार जल रहा है, मर्दाना को बोला देखा व्यापार के लिए 20 रुपये दिए हैं, ये सच्चा व्यापार करेंगे, आम व्यापार तो सारे फायदे के लिए करते हैं. तो जब देखा जा रहे हैं व्यापार करने के लिए, रास्ते में साधु मंडली भूखी कई दिनों से बैठी है. तो मर्दाना को कहते हैं मर्दाना ये 20 रुपये हमको व्यापार के लिए दिए, इसको बढ़ाना, ये 20 हमको वापस करना और आगे फिर व्यापार करना. कहते हैं जो ये भूखों को हम खाना खिलाएंगे इससे बड़ा व्यापार कोई नहीं है. धन गुरु नानक साहब ने मर्दाना को बोला जाओ ये 20 रुपये का राशन पानी, लून मिर्ची दाल आटा लेके आओ और इनको खाना खिलाओ, इससे बड़ा बिजनेस और कोई नहीं है. तो मर्दाना बोला आपके पिताजी ने मेरे को दिए 20 रुपये, मेरे को फिर कुछ बोलेंगे. वो बोलते नहीं तुम ये व्यापार करो. लाए, साधुओं की मंडली को अन्न दान खिलाया. फिर घर पे गए तो मर्दाना साहब, गुरु नानक साहब बाहर बैठ गए. मर्दाना साहब को बुलाया, व्यापार के लिए 20 रुपये दिए थे. बोलते वो तो उन्होंने साधुओं को राशन खिला दिया. कहते हैं ये महापुरुषों का मार्ग होता है और वो सारों को एक बराबर उपदेश देते हैं. जैसे कुरान है, रामायण है, गुरु ग्रंथ साहिब है, जिसमें एक की वाणी नहीं है. बाबा फरीद जी मुस्लिम समाज के हुए, नामदेव जी महाराज महाराष्ट्र के हुए, रविदास जी चमार हुए हैं, कबीर जी मुस्लिम समाज के हुए हैं. अनेक भक्तों की वाणी
गुरु ग्रंथ साहिब के अंदर रचना की कि हर एक को मानस की जात सब है एक है पहचान वो। फिर गुरु नानक ने ये लंगर बनाया, पंगत बनाई कि ये नीच ऊंच खत्म करने के लिए गुरु नानक ने लंगर बनाया। भाई सारे एक बराबर, छोटी जात बड़ी जात, किस बड़ा छोटा अमीर गरीब, सारे एक पंगत में बैठ के खाना खाएं। अब हाजी लोग बोलते हैं महाराज बाबा, यहाँ बाणी में उच्चारण किया, बाबा आखे हाजियाँ शुभ अमला बाजों दोनों रोई। गुरु नानक साहब बोलते हैं हाजी साहब जिसके कर्म अच्छे नहीं, जिसके काम अच्छे नहीं, ना उसको यहाँ किसी भी समाज का हो, ना उसको यहाँ सम्मान मिलेगा, ना आगे मिलेगा। जिसके कर्म अच्छे हैं, किसी भी समाज का है, किसी भी धर्म का है, उसको यहाँ भी सम्मान मिलेगा और आगे इस दुनिया में से जाएगा उसको भी वहाँ सम्मान मिलेगा। आओ मैं इतनी बोल के, आओ उन महापुरुषों के बताए हुए मार्गों पे, उपदेशों पे चल के हम अपनी जीवन की यात्रा को सफल करें। हम इकट्ठे हुए हैं, यहाँ उपदेशों को किसी को पल्ले बांधे, ये नहीं इधर से सुना इधर निकाल दिया फिर देखेंगे फिर अगली दफे, ये नहीं। जे पल्ले बांधेंगे, कोई नाम है, जे पल्ले बांधेंगे तो हमारा जीवन सफल हो सकता है। बस मैं यहाँ ही बोलता हूँ। नमस्कार। रहमतुल्लाहि व बरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबसे पहले तो मैं इस प्रोग्राम की बुनियाद रखने वाले हमारे जितने भी दोस्त अहबाब हैं, हमारे आसिफ भाई की जो टीम है, इनका शुक्रिया अदा करना चाहूँगा कि उन्होंने कई सालों से, कई सालों की मेहनत के बाद अभी भी वो जो अपने इस काम को बहुत अच्छे तरीके से अंजाम दे रहे हैं। सारे धर्म वालों को, सारे समाज के लोगों को, उनके धर्म गुरुओं को यहाँ पर जमा कर आवाम के अंदर, समाज के अंदर ये पैगाम पहुँचाने की कोशिश कर रहे हैं कि इंसानों का एक ही धर्म होना चाहिए, वो है इंसानियत। इंसानों का एक ही धर्म होना चाहिए, वो है इंसानियत। और इंसानों के जो अलग अलग धर्म हैं, हर किसी को अपने अपने धर्म के ऊपर 100% अमल करने की हक है, उनको आज़ादी है, उनको फ्रीडम है, वो अपने अपने धर्म पर हर एतबार से क्या करें, अमल करें। पर जब जुड़कर आने की बात हो तो हर किसी का एक ही धर्म होना चाहिए, वो है इंसानियत। हमारे जनाब डॉक्टर सुधीर साहब ने बहुत अच्छी बातें इस ताल्लुक़ से बताई है। असल में मैं यहाँ पर 2-3 बातों के ऊपर फोकस करना चाहूँगा। मौलाना अबुल कलाम आज़ाद, अबुल कलाम, हम कभी कभी अब्दुल कलाम कह देते हैं। अब्दुल कलाम अलग है, अबुल कलाम अलग है। अबुल कलाम, अबू, इसका एक्सप्लेनेशन मैं आपको दे दूँ क्योंकि बहुत सारी गलती होती है इसके अंदर बयान करने में। अब्दुल कलाम जो हमारे मिसाइल मैन थे, और अबुल कलाम ये जो हमारे जो भारत रत्न और वज़ीर तालीम मौलाना अबुल कलाम आज़ाद हैं। इन दोनों में फ़र्क है। नाम के फ़र्क के साथ ही हम इनको पहचानें और हम हमारी आने वाली नस्ल को, आने वाली पीढ़ी को भी सही नाम के साथ जो हमारे महापुरुष थे उनका ज्ञान दें। तो अबू कहते हैं वाला, वाला जैसे हम हमारे उर्दू के अंदर या हिंदी के अंदर कहते हैं कि अच्छे अखलाक वाला, अच्छी खूबियों वाला, है कि नहीं, पैसे वाला, कारोबार वाला, उसको कहते हैं वाला। अबुल कलाम ये इनकी कुन्नियत है। कुन्नियत किसी कहते हैं जब कोई बंदा अपनी किसी खूबी से मशहूर हो जाता है, उसके आगे कुन्नियत लगाई जाती है। असल में इनका नाम था मौलाना अबुल कलाम आज़ाद का मोहिउद्दीन। क्या नाम था? मोहिउद्दीन इनका नाम था। इनको अबुल कलाम क्यों कहते थे? कलाम कहते हैं बात करने को, जैसे कवि होता है जिसको हम शायर कहते हैं, है ना, अदीब कहते हैं, जो अपने जैसे उर्दू अदब है, उर्दू के ग्रामर का जो माहिर होता है उसको अदीब कहते हैं। हिंदी के अदब का जो माहिर होता है उसको हम कवि कहेंगे। और अरबी के अंदर भी जो अरबी लैंग्वेज का और ग्रामर का जो माहिर जो होता है उसको भी फसी और बलीग अदीब कहा जाता है। तो मौलाना अबुल कलाम आज़ाद अरबी, फ़ारसी और उर्दू ज़बान के माहिर थे। उस ज़माने के अंदर उनके जो उस्ताद लोग थे उन्होंने उनको अबुल कलाम का लक़ब दिया था। इस वजह से वो अबुल कलाम के नाम से फेमस हो गए, वरना मौलाना का नाम मोहिउद्दीन था। ये एक तारीख़ी बात मैं आपको बता दूँ। दूसरी एक बात मैं आपको बता दूँ, मौलाना ने महज अपनी उम्र के 14 साल के अंदर अपनी डिग्री पास कर ली थी। जो भी उन्होंने डिग्रियां हासिल की थी वो मुकम्मल कंप्लीट कर दी थी। और एक बहुत बड़ी मैं आपको बात बताऊं, मिस्र जिसको इजिप्ट कहा जाता है, एक कंट्री है मिस्र,
عربی کا، وہاں پر ایک یونیورسٹی ہے جامع ازہر یونیورسٹی. جامع ازہر یونیورسٹی یہ دنیا کی بڑی بڑی یونیورسٹی کے ٹاپ 10 لسٹ کے اندر آتی ہے. جامع ازہر یونیورسٹی کے اندر بھی انہوں نے صرف 14 سال کی عمر میں پوسٹ گریجویشن لے کر وہاں سے سند فراغت اور سرٹیفکیٹ حاصل کیا تھا. اتنی ان کی جو بدھی تھی، ان کی جو ذہانت تھی اتنی قوی تھی اور اتنی شکتیشالی تھی کہ 14 سال کی عمر میں یونیورسٹی سے انہوں نے سرٹیفکیٹ حاصل کیا تھا. پھر ان کو ابوالکلام کا لقب کیوں نہ ملے، یہ ان کی بہت بڑی کیا ہے خوبی ہے. اور میں آپ کو ایک بات بتا دوں کہ مولانا ابوالکلام آزاد نے صرف تعلیمی لائن کے اندر محنت نہیں کی، اور تعلیمی لائن کے اندر انہوں نے جو محنت جو کی ہے وہ صرف اپنی ذات کے لیے نہیں کیا. یہ تو مدعے میں بطور خاص آپ کو بتانا چاہوں گا. تعلیمی لائن سے بہت لوگ کیا کرتے ہیں، آگے بڑھتے ہیں اور بہت سارے ایجوکیشن اور پوسٹ گریجویشن اور جتنی بھی تعلیم ہے اس کو حاصل کر لیتے، پر اس تعلیم کا جو مفاد آتا ہے، اس کا جو یہ آتا ہے نا فائدہ، وہ اس کی ذات کو ہی ہوتا ہے کہ میں ڈاکٹر بن گیا، انجینئر بن گیا، جج بن گیا، میں نے جتنا بھی پیسہ کمایا میری ڈگری سے، میرے ہنر سے، تو میں نے اپنی پراپرٹی بنایا. مولانا ابوالکلام آزاد یہ سوچ کے حامی نہیں تھے. انہوں نے جتنی ترقی تعلیم کے اندر کی تو انہوں نے اپنا پورا پیسہ، اپنی پوری جائیداد تعلیم کے لگائی. 14 سال کی عمر سے لے کے تو 35 سال کی عمر تک مولانا کی ایک سوچ رہی تھی کہ انہوں نے ایک منتھلی میگزین لسان الصدق کے نام سے شروع کیا تھا. منتھلی میگزین ایک کتاب چل، جیسے ایک کتاب آپ نے بنایا نا، اس طرح سے ایک کتاب نکلتی ہے لسان الصدق. مولانا نے 10 سال کی محنت سے لسان الصدق اپنے خرچے سے ایک منتھلی میگزین شروع کیا. اس کے بعد مولانا نے اپنی 34 سالہ عمر کے اندر الہلال ایک ہفت روزہ، ہفتے میں ایک بار ایک پیپر نکلتا ہے، وہ شروع کیا. اس کے اندر مولانا نے اپنے جو وچار تھے وہ لوگوں کے سامنے لائے، اور اسی مجلے کی وجہ سے، اسی الہلال پیپر کی وجہ سے مولانا کو ہندوستان میں نہیں بلکہ ہندوستان کے باہر بھی بہت ساری مقبولیت کیا ہوئی، حاصل ہوئی. مولانا نے اس وقت اتنی محنت کی کہ انڈین نیشنل کانگریس کا مولانا کو صرف صدر نہیں بنایا گیا، بلکہ انڈین نیشنل کانگریس کی جو ورکنگ کمیٹی تھی، ورکنگ کمیٹی کا بھی صدر مولانا کو بنایا گیا. اور میں آخری بات یہاں پر اپنی بات رکھ کر میں ختم کرتا ہوں کہ مولانا کی سب سے بڑی خوبی، سب سے بڑا ان کا جو کہیں گے نا کہ ہندوستان کے لیے بلیدان ان کا سب سے بڑا یہ تھا کہ جس وقت مولانا سیاسی میدان کے اندر اترے، اسی وقت محمد علی جناح بھی ان کے روبرو، ان کے بازو میں کھڑا تھا. مولانا اس کے دوست تھے، لیکن مولانا کی پوری فکر یہ تھی کہ ہندوستان والوں کو آزادی کے بعد بھی کیا رکھے، متحد رکھے، متفق رکھے. لیکن جناح نے اپنی سوچ کو بدل دیا تھا. اس نے مسلم لیگ اور دوسری پارٹیاں اس نے بنا کر کیا کر دیا تھا، مسلمانوں کو ایک پلیٹ فارم سے دوسرے پلیٹ فارم کی طرف لے کر گیا تھا. اس وقت بھی مولانا کی ایک ہی فکر تھی کہ بٹیں گے تو بکھریں گے، مل کر رہیں گے تو طاقت بنے گی. لیکن جناح نے مولانا کی یہ آئیڈیالوجی کو نہیں سمجھا. کچھ لوگ جناح کے بہکاوے میں آئے، ایک پاکستان بن گیا. لیکن پاکستان بننے کے بعد سن 1947 کی 15 اگست کی آزادی کے 2 مہینے کے بعد 24 اکتوبر 1947 کو مولانا ابوالکلام آزاد نے دہلی کی جامع مسجد کے میدان کے اندر سارے مسلمانوں کو جمع کیا اور ایک بہت بڑا تاریخی بھاشن دیا. اس بھاشن کے اندر مولانا نے پورے ہندوستان کے مسلمانوں کی رہبری فرمائی کہ جو لوگ چلے گئے ہجرت کے نام پر، جنہوں نے پاکستان بنانے کا جو قدم اٹھایا تھا وہ قدم بالکل غلط ہے، سیاست کے اعتبار سے بھی غلط ہے، اسلام کے اعتبار سے بھی غلط ہے کہ ہجرت جیسے ایک پاک لفظ کو ایک غلط چیز کے لیے، بٹوارے کے لیے استعمال کیا گیا. میں اس کی نندا کرتا ہوں. مولانا نے وہاں پر آدھا دن تک سارے مسلمانوں کو جمع کر کے ہندوستان میں رہنا ہے، ہندوستان میں اپنے قدم جمانا ہے، اس ہندوستان کو اپنی مٹی سمجھنا ہے، اس ہندوستان کے لیے ہمارے پرخوں نے جان دی ہے، اپنا خون بہایا ہے، اپنی فیملی کو توڑا ہے، اپنے بچوں کو قربان کیا ہے، اپنی ماؤں کو، اپنے باپوں کو اور اپنے رشتہ داروں کو قربان کیا ہے. یہ ہمارا وطن ہے، ہم ہندوستان چھوڑ کر نہیں جائیں گے. اور آج ہم نہیں گئے، آج ہم رکے ہیں ہندوستان کے اندر، تو انشاءاللہ ہم ہندوستان کے اندر اپنا قدم جما کر رہیں گے، کیونکہ یہ ہندوستان ہمارے پرخوں کی زمین ہے.
एक बात। और दूसरा वहाँ पर मौलाना ने एक पैगाम दिया, दूसरा मौलाना ने वहाँ पर ये पैगाम दिया कि ये जो हमारे जो हिंदू भाई हैं जिन्हों ने जो आइडियोलॉजी इस्तेमाल की वो इस वजह से इस्तेमाल की कि देखो बड़े बड़े ओहदों के ऊपर मुसलमानों को ओहदा नहीं है, मुसलमान लीडरशिप में नहीं है, मुसलमान पार्टी के सदर नहीं है, मुसलमान यूँ नहीं है, मुसलमान वो नहीं है। इस तरह का धोखा देकर जिना ने एक अलग से मुल्क बना दिया। मौला ने वहाँ पे आकर जिना को एक्सपोज किया, जिना का रद्द किया और ये कहा कि अगर मुसलमानों को हिंदुस्तान के अंदर ओहदे नहीं मिलते तो आज मैं इंडियन नेशनल कॉलेज का मेंबर नहीं होता, उसका लीडर नहीं होता। मौलाना ने खुद को पेश किया, तुम पढ़ाई करोगे, तुम एक अच्छी आइडियोलॉजी अगर कौम के अंदर दोगे तो कौम तुमको कबूल करेंगी और कौम तुमको ओहदे से लगा देंगी। लेकिन मुसलमान कभी ओहदों के लिए लड़ता नहीं है, मुसलमान इखलास से लड़ता है, अल्लाह और अपने रसूल के लिए लड़ता है। पूरा उन्होंने भाषण दिया, एक बहुत बड़ा भाषण है। मैं कोशिश करूँगा कि वो उर्दू ज़बान में है, उसको हिंदी ज़बान में, मराठी ज़बान में और इंग्लिश ज़बान के अंदर उसको छाप कर इंशाअल्लाह मैं पब्लिश करने की उसको कोशिश करूँगा। उस भाषण के आखिरी जुमले, अभी हमारे डॉक्टर सुधीर साहब ने भी जो बातें बताई धर्म के ताल्लुक से, हमारे जो सिख धर्म के जो धर्म गुरु हैं इन्होंने जो बातें बनाई काय के लिए इत्तेहाद, एकता और इत्तेहाद के ताल्लुक से जो बातें बताई, मौलाना अबुल कलाम आज़ाद के आखिरी शब्द वही थे। उन्होंने ये कहा था 10 साल के बाद, हिंदुस्तान आज़ाद होने के, पाकिस्तान बनने के 10 साल के बाद मौलाना अबुल कलाम आज़ाद ने अपनी एक किताब है इंडियन विंस फ्रीडम, उसके अंदर इंग्लिश में लिखा है कि हिंदुस्तान के मुसलमानों, मेरे लिए तुम्हारे पास कोई नया नुस्खा नहीं है, मेरे लिए एक कोई नया फार्मूला तुम्हारे पास नहीं है, मेरे और आपके नबी मोहम्मद पैगम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। और वो फार्मूला जैसे कि हमारे सुधीर ताबे साहब ने उन्होंने बताया कि ज़ात से, पात से, ख़ानदान से, बिरादरी की जो फ़र्क जो लोगों के अंदर जो राइज है और लोग जो इसका फ़ायदा उठाते हैं, एक दूसरे के ऊपर जुल्म करते हैं और माहौल को, मुल्क के माहौल को ख़राब करते हैं, मेरे नबी मोहम्मद पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने आज से 1400 साल पहले उसको ख़त्म कर दिया। उसकी मैं दलील यहाँ पर आपके सामने पेश कर दूँ। हम उस पर गौर नहीं करते। आप देखेंगे हमारे मुस्लिम समाज के अंदर भी कुछ बहुत बड़े बड़े ख़ानदान हैं और कुछ लोग ऐसे वो छोटे ख़ानदान वाले हैं। कुछ लोग रेडी का काम करते हैं, रोड के ऊपर सब्जियां बिकाते हैं, कुछ डॉक्टर है, इंजीनियर है, नगर सेवक है, बड़े बड़े ख़ानदान वाले हैं और कुछ ऐसे हैं कि लोग उनको पहचानते भी नहीं है। लेकिन जब ये नमाज़ पढ़ने के लिए ईश्वर के सामने, अल्लाह के सामने हाजिर होते ना, एक सफ़ के अंदर खड़े होते। इसको शायर मशरिक़ अल्लामा इकबाल ने कहा था, एक ही सब में खड़े हो गए महमूद व अयाज़, एक ही सब में खड़े हो गए महमूद व अयाज़, ना कोई बंदा रहा ना कोई बंदे नवाज। और ये जो आइडियोलॉजी है मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने आज से 1400 साल के बाद उस वक्त दी थी जब वो इस दुनिया में आखिरी अपनी घड़ियाँ गिन रहे थे, आखिरी घड़ियाँ दुनिया से जाने वाले थे, अल्लाह ताला के पास जाने वाले थे, उनके इंतकाल का वक्त करीब आया था। उस वक्त जब आखिरी हज हमारे पैगंबर ने किया तो हज़ारों लाखों का मजमा था। वहाँ पर हमारे पैगंबर ने पूरे लोगों को मुखातब कर लिया कि आज के बाद, आज की तारीख के बाद, हज उसको हज अकबर कहा जाता है, आखिरी हज वहाँ पर कहा था, आज की तारीख के बाद किसी अरब को किसी गैर अरब के ऊपर कोई फजीलत नहीं, सब बराबर। किसी ईरान वाले को किसी फ्रांस वाले के ऊपर कोई फजीलत नहीं। मतलब ये कि भाई ईरान वाले का ओहदा बड़ा, अमेरिका वाले का ओहदा बड़ा, या जो अरब है या जो मक्का में रहते या जो नबी के शहर में मदीना और मक्का के अंदर रहते, इनका मकाम ऊंचा है, और जो संगमनेर में रहते इनका मकाम नीचा है, ये नहीं हो सकता। आज के बाद हमारे नबी ने वहाँ पर लोगों को आखिरी अपने भाषण में अपनी हदीस के अंदर बता दिया था, ऊंच नीच जात पात से अलग होकर हमको एक अल्लाह की इबादत करनी है, उसी में हमारी कामयाबी है। अपने इस 2 शब्द कहकर मैं अपनी बात को ख़त्म करता हूँ। वाक़िअन अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। आई तुझ्या एका चापटीनेच बघ, अक्षरं माझ्याशी सलगीनं वागू लागली, आता अक्षरागणित तुझ्यावरच कविता लिहू लागली। आई तुझ्या आरतीला हे सूर्य, हे चंद्र, हे तारे आणण्याची शपथ मी घेतली असती। मी माझ्या कवितेमध्ये सांगतो की आई तुझ्या आरतीला हे सूर्य, हे चंद्र, हे तारे आणण्याची शपथ मी घेतली असती, पण प्रश्न इतकाच होता, ही काजवे
तुझ्यापुढे किती वेळ प्रकाशमान राहिली असती. आई तू म्हटलीस हात जोड देवापुढे वाक. आई तू म्हटलीस हात जोड देवापुढे वाक, म्हणून हात जोडले देवापुढे वाकलो. आई तू म्हटलीस हात जोड देवापुढे वाक, म्हणून हात जोडले देवापुढे वाकलो. नाहीतर आई या देवांची किंमत शून्य आहे. नाहीतर आई या देवांची किंमत शून्य आहे. मायेने फिरणाऱ्या तुझ्या हातापुढे 33 कोटी देव नगण्य आहे. आई आई देऊ न प्रसव वेदना तुला मी तुझ्याच पोटी पुन्हा पुन्हा जन्म घेईन. आई देऊ न प्रसव वेदना तुला मी तुझ्याच पोटी पुन्हा पुन्हा जन्म घेईन. तुझ्या आयुष्याची कावड मी आयुष्यभर वाहत राहील. तुझ्या आयुष्याची कावड मी आयुष्यभर वाहत राहील. सर्वप्रथम मी माझ्या मातेला, या मातृभूमीला, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, राजमाता अहिल्याबाई होळकर, माता रमाई, माता भीमाई या मातांना अगदी त्रिवार वंदन करतो. आणि या ठिकाणी आज आपण एकता सामाजिक सेवाभावी संस्था यांचा 11व्या वर्षाच्या निमित्तानं आपण आज मौलाना कलाम यांच्या जयंतीच्या निमित्तानं जो पुरस्कार वितरणाचा आणि जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, त्या एकता सामाजिक सेवाभावी संस्थेच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय किसन भाऊ हसे, आत्ताच आपले प्रमुख अतिथी अत्यंत लोकप्रिय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, त्याचप्रमाणे एकता सामाजिक सेवाभावी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आमचे आसिफ भाई, सचिव हुसेन भाई, आमचे सादिक भाई, आणि आज ज्यांना पुरस्कार मिळाला आहे ते माननीय हुसेन भाई, त्याच्यानंतर माननीय ज्ञानदेव राक्षे साहेब आणि माझ्यासोबत आलेले आमचे उपप्राचार्य प्राध्यापक अनिल देशमुख सर. आणि आता मी सगळ्यांचा उल्लेख करत नाही आणि याचं एक मागचं कारण सांगतो की या ठिकाणी आपण कोविड योद्धा म्हणून सुद्धा सन्मान केला. खऱ्या अर्थानं आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही या ठिकाणी आज जिवंत या ठिकाणी कार्यक्रम करत आहोत. हे आपल्यासाठी भाग्याचे आहे. परंतु माझ्या दृष्टीने कोविड किंवा कोरोना हा मोठा आजार नाही. भारताला आणि भारताच्या मातीला आणि या समाजाला सगळ्यात मोठा आजार कोणता ते मला असं वाटतं की या मातीमध्ये जर तुम्ही तुमचं नाव जर सांगितलं तर या भारतामध्ये लगेच तुमचा धर्म शोधायला सुरुवात होते. तुम्ही जर तुमचं आडनाव सांगितलं तर लगेच तुमची जात शोधायला सुरुवात होते. आणि माझ्या दृष्टीने तो सगळ्यात मोठा या भारताच्या समाजाला सगळ्यात मोठा आजार आहे आणि तो कोरोनापेक्षा भयंकर आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आपण ज्या वेळेस मौलाना कलाम यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि आम्ही भाग्यवान आहोत की या ठिकाणी आपले शीख धर्माचे आदरणीय गुरुजी या ठिकाणी काकाजी उपस्थित होते. त्यांनी अत्यंत सुंदर मार्गदर्शन केलं. माझे बंधू आहेत त्यांनी सुद्धा मौलाना कलामांवर फार सुंदर सांगितलं. मी थोडंसं मौलाना कलाम आणि नानक साहेबांबद्दल सांगेल की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जे होते, राष्ट्रीय काँग्रेस, त्याचे सगळ्यात तरुण अध्यक्ष जर कोण होते तर मौलाना कलाम होते. 1923 साली राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष असणारे सगळ्यात तरुण जर अध्यक्ष असतील तर ते मौलाना कलाम होते. आणि त्यानंतर 1940 ते 46 पर्यंत या काळापर्यंत राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष ते होते. त्या काळातच भारत छोडो आंदोलन झालं ते त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. म्हणजे आपण महात्मा गांधींची जी असहकार चळवळ असेल, भारत छोडो आंदोलन असेल तर ते कोणाच्या नेतृत्वाखाली झालं तर राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष असताना ते मौलाना कलामांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. संगमनेर शहर हे एक अत्यंत महत्त्वाचं असं नॉलेज हब आहे. इथं शिक्षणाची गुणवत्ता प्रचंड मोठी आहे. परंतु शिक्षणाचा जर विचार केला तर आपण पाहतो की भारताचे पहिले शिक्षण मंत्री ते होते आणि त्यांनी सगळ्यात मोठा आमूलाग्र जो बदल केला आहे. आज आपण जे UGC म्हणतो, माझ्या मते अमृत वाहिनी कॉलेजला आत्ताच नॅक कमिटी येऊन गेली वाटतं इंजिनिअरिंग कॉलेजला, तर तिची UGC युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन त्याची स्थापना मौलाना कलामांनी केलेली आहे. त्याचबरोबरीने आज IIT, आज जे आपण IITs पाहतो की जे IITian या देशामध्ये शिकतात आणि परदेशात लाखो कोटीचे पॅकेज घेऊन तिथं सेटल होतात, त्या IITची निर्मिती जर कोणी केली असेल ती मौलाना कलामांनी केलेली आहे. साहित्य अकादमी पुरस्कार असतील, ललित कला अकादमीचे पुरस्कार असतील, संगीत नाट्य अकादमीचे पुरस्कार असतील, म्हणजे भारताच्या जडणघडणीत जर सगळ्यात मोठा जर कोणाचा हातभार असेल तर तो मौलाना कलामांचा आहे. तर या दृष्टीने आज आपण अत्यंत सुंदर असा कार्यक्रम करत आहात. माझ्यासाठी महत्त्वाचं एक अत्यंत भाग्यपूर्व आहे. आसिफ भाईंनी मला सांगितलं की आपण कोणत्या विषयावर बोलणार. अध्यक्ष साहेबांनी मला 20-25 मिनिटं दिलेली आहे. नाही, राष्ट्रीय एकात्मता. आणि मला आसिफ भाईंचा फोन आला. मी मुद्दा म्हणून सांगतो की आसिफ भाईंनी मला सांगितलं की आपल्याला राष्ट्रीय एकात्मतावर बोलायचे 3-4 वक्ते या ठिकाणी बोलून झालेले आहेत. मी 2012 साली या ठिकाणी राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा होती, त्याचा मी 2य क्रमांकाचा विजेता होतो आणि
दुप्पड मॅडम यांच्या हस्ते मला तो सन्मान मिळाला होता. त्यावेळेस मी विद्यार्थी देशात असतो आणि तो पुरस्कार मला मिळाला. परंतु आज व्याख्यानाच्या निमित्तानं नगर जिल्ह्यामधल्या संगमनेर तालुक्यात येणं, संगमनेरमध्ये येणं आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर बोलणं हे मला थोडं उपरोधिक वाटतं. की मौलाना कलाम हे आमच्या स्वतंत्र देशाचे पहिले शिक्षण मंत्री, आणि शिक्षण मंत्रीच नव्हते, सायंटिफिक जी नॉलेज कमिटी होती त्यांचे बघा, भारत सरकारने, सेंट्रल गव्हर्नमेंटने त्यांचं स्पीचेस ऑफ मौलाना त्यांचे प्रकाशित केलेले आहे. एका बाजूला आम्ही शिक्षण मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री, आणि सच्चा नायक काय सांगतो साहेब, सगळ्यात कमी शिक्षणाचं प्रमाण मुस्लिम समाजामध्ये, आणि मग कशाला गोडवे गायचे शिक्षण मंत्री पहिले. म्हणजे एका बाजूला आमचं दुहेरी भूमिका आहे. मग आम्हाला जर मौलाना कलाम समजून घ्यायची असेल तर आम्हाला आमच्या मुलाबाळांना शिकवावं लागेल. घरात एक वेळेस खायला नसेल चालेल साहेब, पहिले आमच्या मुलाबाळांना शिकवावं लागेल. जोपर्यंत आम्ही आमच्या मुलाबाळांना शिकवत नाही, कारण तुम्हाला सांगाल महात्मा ज्योतिराव फुलेंचं साहेब डोळ्यातून पाणी येतं. महात्मा ज्योतिराव फुले ज्यावेळेस आम्ही संपूर्ण महाराष्ट्र सांगतो, अहो स्वतःच्या जातीची महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1 जानेवारी 1848 पहिली शाळा काढली भिडेवाड्यामध्ये. 1 जानेवारी 1848 स्वतःच्या जातीच्या 5 मुली होत्या, पहिल्या विद्यार्थिनी 5, स्वतःच्या जातीची एकही मुलगी नव्हती. मुक्त साळवे म्हणजे आपली लवजी वस्त साळवे यांची नात, पुतणी यांची पुतणी, लवजी वस्त साळवे यांची पुतणीच. आणि बघा महात्मा ज्योतिराव फुलेंना संरक्षण देण्याचं काम आमच्या लवजी वस्त साळवेंनी केलं. अहो छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा इथेच नाही तर रशियाच्या चौकामध्ये गाणारे आमचे लोकशाहीरांना भाऊ साठे पुढे जात धर्मपंथा आडवा येतोय साहेब. या ठिकाणी आमचे वाकचोरे साहेब आहेत संगमनेरला, म्हणजे तुम्हाला माहीत नसेल कदाचित. आमचे वाकचोरे सर 2500 मंदिरांमध्ये त्यांच्या मूर्ती आहे, त्यांनी स्वतः बनवलेल्या. म्हणजे महाराष्ट्रातलं नव्हे, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश ज्यांच्या दगडी मूर्तीला प्रचंड मागणी आहेत असे आमचे वाकचोरे सर आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. प्रचंड कलाकारांची भूमी या ठिकाणी आहे. ही अशी माणसं आम्हाला जोडायची आसिफ भाई, आणि तुम्ही ते जोडण्याचं काम करताय. एक फार सुंदर ओळ आहे आणि मी थांबवतो, मी जास्त वेळ घेत नाही कारण माझे जवळपास 25 मिनिटं आले, 5 मिनिटं जास्त आले, मी फक्त 2 मिनिटात संपवतो. एक इंग्रजी एक असं सुभाषित आहे, पीपल बिकेम मिझरेबल बिकॉज दे बिल्ड वॉल्स इन्स्टेड ऑफ पूल्स. आज लोक एकमेकांपासून तुटत चालली कारण त्यांनी भिंती उभ्या केल्या. त्यांची वाईट अवस्था का निर्माण झाली तर लोकांनी स्वतःच्या भोवती भिंती उभ्या केल्या आहेत. त्या भिंती कुठल्या आहेत? जातीच्या भिंती आहेत. त्या भिंती कोणत्या आहेत? धर्माच्या भिंती आहेत. त्या भिंती कोणाच्या? राजकीय पक्षाच्या भिंती आहेत. त्या भिंती कसल्या आहेत? पंथाच्या भिंती आहेत. जर लोकांचं आयुष्य जर चांगलं करायचं असेल, आनंदमयी करायचं असेल तर काय करावं लागेल? तर आपल्याला पूल बांधावं लागेल. आणि आसिफ भाई तुमची एकता सामाजिक सेवा संस्था ही समाजामध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये पूल बांधण्याचं काम करत आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कदाचित ते मोठ्या प्रमाणात नसेल, अहो फक्त मनाशी मनाचा जरी पूल बांधला गेला तरी फार मोठं कार्य उभं राहणार आहे. आणि निश्चितच तुमचं हे कार्य असंच चालत राहो ह्या सदिच्छा देतो. आणि या ठिकाणी आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. तत्पूर्वी मी या ठिकाणी आपले आदरणीय आमचे देशमुख सर यांना विनंती करतो की आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय किसन भाऊ हासे यांचा आपण माझं शिवचरित्र देऊन सत्कार करावा. एकदा जोरदार टाळ्या आपण. हो नमस्कार मित्रांनो, आजच्या या सायंकाळी आपण अतिशय पवित्र दिनी हा कार्यक्रम साजरा करीत आहोत. आणि हा कार्यक्रम आयोजित करण्याचं अतिशय मोठाने चांगलं काम आपले सर्वांचे मित्र आसिफ शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांची जी संस्था आहे एकता सामाजिक सेवा संस्था, या संस्थेनं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते मी प्रथम ऐकतोय तुम्हाला आणि मला अतिशय आनंद झालेला आहे. प्राध्यापक जावेद सर, आपण ज्या पोटतिडकीनं बोलला त्या पोटतिडकीचा घाम इथून तसं इथपर्यंत आलेलं मी बघितलं आहे आणि त्या घामाचा मला अतिशय आनंद आहे. मजरब नहीं शिकाता आपस में बैर रखना, मजरब नहीं शिकाता आपस में बैर रखना. तेच ज्ञानेश म्हणतात, आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे. अर्थ असा आहे की आपण सर्वजण
त्या प्रभूची लेकरे आहोत. आपण सर्वजण एकमेकाचे बंधू आहोत. मग हा एवढा गोंधळ का झाला? एवढे मोठे युद्ध का झाली? त्याचं एकमेव कारण आहे अज्ञान आणि स्वार्थ. अज्ञान आणि स्वार्थ नष्ट करण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी प्रयत्न केले ते संत आहेत, थोर महात्मे आहेत आणि मार्गदर्शक आहेत. त्यांची सर्वांची माहिती प्राध्यापक जावेद सरांनी आपल्याला दिलेली आहे.